आणि यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पोटच्या मुलांच्या विक्री प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती मुलगी दत्तक दिल्याचं उघड झालंय। बच्चीबाई हडोंगे आणि पतीनं 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती ही विक्री केली आहे। दत्तक पत्राच्या आधारे जन्मदाखला बनवल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केलाय। महिला बालविकास विभाग चौकशी करणार आहे आणि चौकशी समितीमध्ये नेमकं काय समोर येणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, 2 दिवसापूर्वी आपल्या पोटच्या मुलांची एका महिलेने विक्री केल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात आरोप केला होता। त्यानंतर महिला बाल विकास विभागाची एक पथक तिथे दाखल झालेलं होतं। समिती गठीत करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आरोग्य विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचलेले होते। त्यांच्या तपासणीमध्ये एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे की स्टॅम्प 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एका आपल्या अपत्याची दत्तक दिल्याची घटना ही या चौकशी समितीच्या निदर्शनास आलेली आहे। त्यामुळे आता पुढचा तपास हा सुरू झालेला आहे। खरं तर आज सायंकाळपर्यंत महिला बाल विकास विभागाचा अहवाल हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोहोचणं अपेक्षित आहे। त्यामध्ये यातल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे हा देखील मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे। कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असताना देखील एवढी आपत्ती कशी झाली हा मुद्दा देखील चर्चेत येणार आहे। आणि त्याचबरोबर या दाम्पत्याला एकूण किती मुलं होते, त्यापैकी किती मुलं त्यांच्या सोबत आहेत, किती मुलांची विक्री केलेली आहे, असे असंख्य प्रश्न आहेत। या प्रश्नांची उत्तरे या अहवालामध्ये दडलेली आहेत। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।